मैं आप लोगों के बीच छोटा सा संदेशा लेके आई हूँ। मेरे अपने विचार भी हैं और मैं आप लोगों से मिलना भी चाहती हूँ और मुझे आप लोग एक मौका दोगे ऐसी मैं उम्मीद भी करती हूँ। तो मैं आप लोगों के सामने एक छोटी सी बात रखती हूँ कि उम्र थक नहीं सकती, ठोकरें गिरा नहीं सकती। अगर जिद हो जीतने की तो परिस्थितियां भी हरा नहीं सकते। नमस्कार, माझं नाव वैदेही। मी मावलस सफायर मीडियातर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत आपल्या माजी नगरसेविका डॉक्टर पुष्पा अहिरवार यांचं स्वागत करूया। वॉर्ड नंबर 94 च्या रहिवाशांची अशी इच्छा आहे की डॉक्टर पुष्पा सारखे नेता त्यांचे नेतृत्व करावे। त्याच संदर्भात आज आपण त्यांची मुलाखत घेऊया। नमस्कार मॅडम। नमस्कार। तुमच्या आधीच्या कारकिर्दीबद्दल आम्ही खूप ऐकलंय। खरं तर माजी नगरसेविका होता तुम्ही, तर त्या संदर्भात तुमचे अनुभव तुम्ही काही सांगू शकाल आणि येणाऱ्या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत ती कार्यकर्त्यात जी तुम्ही कार्य केले आहेत ते कसे फायदेशीर होतील त्याबद्दलही थोडी माहिती द्या। माझ्या कार्यकालामध्ये ज्यावेळेस मी नगरसेवक झाले त्यावेळेस तो खूपच त्रासदायक वेळ होता आणि त्यावेळेस ते हिंदू मुस्लिम्स वगैरे भांडणं खूप चालू होती। तर त्याच्यामध्ये काय झालं का मी नगरसेवक असताना मी मेन कामं तुम्हाला दाखवते। VNDC हॉस्पिटलचं इम्प्रुव्हमेंट केलं होतं। त्याच्यामध्ये मी पहिलीच नगरसेवक होते ज्यांनी तिथे हायवेवरती ॲक्सिडेंट होतात त्याच्यासाठी इन्स्ट्रुमेंटला मी डोनेट केलं होतं पैसे माझ्या फंडातनं। त्याशिवाय तिथे गार्डन जो होतं त्याला त्या लोकांनी एक दिनकर उद्यान पटेल म्हणून गार्डन होतं, त्या गार्डनला त्या लोकांनी ना म्हणजे एकदम घाणेरड काय म्हणतात जुगार खेळण्याचा अड्डा बनवला होता। त्याला भांडून आम्ही आमच्या DMCना सांगून कमिशनरना सांगून आज तिथल्या लोकांना जॉगिंगसाठी तो पार्क बनवून दिला। त्याशिवाय आज आमच्याकडे लोकांमध्ये जे त्रास आहेत स्लमचे आहेत, स्लममध्ये इतका त्रास असतो लोकांचा तुम्हाला मी काय कल्पनाच नाही। तिथे आमच्याकडे गोळीबार म्हणा किंवा आज मी जिकडे तिकीट मागत आहे तो 94 वॉर्ड आहे, तो पण संपूर्ण स्लम आहे। जेव्हा गव्हर्नमेंटने स्कीम काढला SRAचा त्यावेळेस त्याच्यामध्ये त्यांना त्यांचा घ्यायचा प्रयत्न केला, पण ते स्कीम सुद्धा 10-15 वर्षापासून रखडतंय, ते पण अजून पूर्ण झाले नाही। लोकांना त्याचे शिफ्ट केलं नाही, त्यामुळे ते खोदून ठेवलेले रस्ते आणि ते त्या बिल्डर लोकांनी तोडलेली घरं त्याच्यामुळे तिथले नाळे गटर सगळे एकदम तुंबलेले आहेत आणि तुम्ही मग पब्लिकला त्रास देणार ते कसं सांगणार। आज सगळ्यात मोठा प्रश्न त्या विभागाचा हा झाला आहे का लहान पोरं पळवत आहेत, मुली पळवत आहेत। तो म्हणजे याच्यापूर्वी कधीच असं झालं नाही, पण आता ह्या वर्षात जास्तीत जास्त होत आहे आणि गल्ली गोळ्यातल्या पोरींना पळवतात ते लहान पोरांना पळवतात ते किती वाईट। त्याचं सगळी जबाबदारी गव्हर्नमेंटची आहे। तुम्ही तुमच्या कामासाठी CCTV लावता, तुम्ही तुमच्या गाडीसाठी CCTV लावता, तुम्ही तुमच्या टोलसाठी CCTV लावता, मग अशा स्लम्स ठिकाणी असे जिकडे जास्त वारदात होतात त्या ठिकाणी तुम्ही CCTV का नाही लावत? त्या ठिकाणी आज तुमचे जबाबदार कोण आहेत? तिथले पूर्वीचे नगरसेवक, आता जे ह्याच्या पुढे होते ते तिथले मंत्री, तिथले आमदार, या लोकांना कळलं पाहिजे ना। फक्त तुम्ही मतासाठी पैसा दो वोट दो असं चालत नाही ना। हा आजच्या तारखेला तुमचा मोठा व्यवहार झालाय जाहीर सरकारचा का पैसा लो वोट दो, तसं नाही। तुम्ही लोकांसाठी करताय तर मग दाखवा, करून दाखवा तसं। मग आम्ही पण तुमच्या बरोबर राहू। आज इतक्या वर्षांतर मला चान्स मिळालाय, जर मला पार्टीने तिकीट दिलं तर त्या विभागाला कसं करायचं आणि कसं त्यांच्याबरोबर राहायचं ते मी दाखवेन, कारण त्या मी स्लममध्ये 40 वर्ष राहिले। त्या लोकांमध्ये माझ्याकडे माझा एरिया संपूर्ण मुस्लिम बंधूंचा होता, त्या लोकांनी मला जिंकून दिलं होतं। आज त्यांच्यामध्ये राहून मला कळलं की व्हॉट इज द स्लम आणि काय त्रास असतो, काय पाण्याचा त्रास असतो, काय नाळ्याचा त्रास असतो। माझे मिस्टर डॉक्टर होते, ते JJ हॉस्पिटलमधनं MBBS त्यांनी केलं होतं, त्यामुळे आम्हाला लोकांचा त्रास कळत होता। आजही मला तो त्रास माहिती आहे, म्हणून मला जर चान्स मिळाला मी 100% प्रयत्न करेन का लोकांचे बेसिक जे त्रास आहेत ते दूर करण्याचा। तुम्ही स्लम बद्दल बोललात आणि त्यांच्या प्रमुख समस्यांबद्दल बोललात, हे फार महत्त्वाची बाब आहे, कारण शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, स्वास्थ्य आणि युवा पिढीची ज्या घडामोडी आहेत त्या खरं तर प्रामुख्याने आपल्याला दिसतात। तर तुम्ही जसं म्हणालात की पुढच्या कारकिर्दीत तुम्ही खरंच प्रयत्न कराल आणि तर तुमच्या काही योजनाबद्दल तुम्ही सांगू शकता? आता मला एक सांगायचं आहे का आरोग्य संदर्भात आज माझ्या विभागात आणि आमच्या तालुक्यामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये 3 हॉस्पिटल मेन आहेत। एक तर कुपर हॉस्पिटल, सेकंड बाबा हॉस्पिटल आणि थर्ड VNDC हॉस्पिटल।
आणि कोपर हॉस्पिटल, बाबा हॉस्पिटल इथे आमच्या MP वर्षाताई गायकवाड, जे आमच्या मुंबईचे अध्यक्ष पण आहेत, त्यांनी व्हिजिट केली होती. इतकी दुर्दशा आहे तिथली का मला असं वाटतं का आपण जसं ते कुत्रे रस्त्यावर पाळतो ना त्याप्रमाणे त्यांचं ट्रीटमेंट चालतं. तिथले स्टाफ, तिथले डॉक्टर्स, तिथले जे आहेत कोण, आम्ही जर डीलला कंप्लेंट केली तर तिथले युनियनवाल्यांना कळतं आणि ते स्टाफला जाऊन सांगतात, तर ते स्टाफ म्हणतात किसने कंप्लेंट किया, हम देख लेंगे. तर ही दादागिरी आहे तिथल्या लोकांची, ह्या स्टाफची दादागिरी आहे. आणि तिथे जे वर्कर आहेत ते काम करणारे, त्यांचं ते युनियनमुळे त्यांना कसलीच भीती नसते का आम्हाला भांडायला युनियन आहे आमच्या पाठीवर. पण मला हे सांगायचं, युनियनला तुम्ही प्रायव्हेट केलेलं आहे तर त्यांना तुम्ही कमीत कमी एवढं तर बघा का ते काय काम करतात. युनियनवाले त्याचा खर्च घेतात, युनियनवाल्यांचे त्यांच्या अंडरमध्ये सगळे स्टाफ असतो, मग त्यांनी ते बघायला पाहिजे ना ऍटलिस्ट. नुसतं तुम्ही युनियन चालवायचं म्हणून चालवायचं का, त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे की नाही, खरी सेवा थोडी तरी करा. तर मला हे म्हणायचं. सेकंड थिंग काय, तर आज आपण जे युवा पिढी म्हणतोय, शिक्षण म्हणतोय, शिक्षणासाठी काय महाग झालंय शिक्षण. प्रत्येक आई वडिलांना वाटतं BMC मध्ये शिक्षण बरोबर होत नाही म्हणून प्रायव्हेट घालतात, पण त्या शिक्षणासाठी एवढे फी मोजावी लागते, एवढे पैसे घ्यावे लागतात. तर आज तुम्ही सगळं गोरगरीब बहीण, लाडकी बहीण, तुमच्या स्वार्थासाठी लाडकी बहीण चालू केली, पण तेच तुम्ही जर स्कीम प्रायव्हेट शाळेमध्ये गरीब मुलांसाठी त्यांची सगळी स्क्रुटिनी करून त्यांच्या फी मध्ये त्यांना 50% पण त्यांना तुम्ही बाहेर दिलं असतं डिस्काउंट, तर ते पोरं प्रायव्हेटमध्ये पण चांगली शिकली असते. पण तसं तुमच्या डोक्यात आलेलं नाही त्या गव्हर्नमेंटच्या आमच्या. तर मला हे सांगायचं, हे थोडीशी सुविधा झाली पाहिजे. आणि तिथे वयस्कर सिनियर त्यांना बघायचं आहे का त्यांची काय परिस्थिती आहे, त्यांना काय कमतरता आहे. आज आमच्या लोकांचे ते शरीर पडलेलं आहे म्हाताऱ्या लोकांचं, कारण त्याच्या खाण्यापिण्याविषयी महागाई एवढी वाढलेली. तुम्ही नुसते मोठे मोठे कामं करायला बघताय, पण महागाईवर तुमचं कंट्रोल कुठे आहे. पैसा तुम्ही लोकांना, आता गरीब घरातला मिडल क्लासचा माणूस किती कमवतो त्याच्यावर तुमचं लक्ष नाहीये, पण महागाई वाढवत जा. तुम्ही पेट्रोल वाढवलं तर टेम्पोचा भाव वाढतो, टेम्पोचा भाव वाढवला तर भाज्यांचा भाव वाढतो, आणि मग आमच्या गरिबांना त्रास होतो. त्यावर पण तुम्ही लक्ष दिलेलं नाही. नुसते मोठे मोठे गोष्टी करून, मोठ्या मोठे करून नाही चालत. स्लमच्या लोकांना काय पाहिजे ह्याच्यावर तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी मी त्यांच्या बरोबर आहे, एवढं मी आश्वासन देते. तो मैम, हम ये भी जानना चाहते हैं कि युवा अवस्था तो बहुत ही गंभीर अवस्था है. अगर उनको रोजगार नहीं मिला ठीक से तो वो ढल सकती है किसी भी तरह से. तो उनके सशक्तिकरण के लिए और महिला सशक्तिकरण के लिए आपकी क्या योजना है? सबसे पहली बात तो ये मैं बताना चाहूंगी कि महिला शक्तिकरण के लिए ये सरकार ने वोटों के लिए जो लाडली बहन का प्लान निकाला है वो सबसे बोगस प्लान है. क्योंकि देखिए, हमारी फैमिली में 4 बच्चे होते हैं, माँ होती है, बाप होता है, भाई होते हैं, बहन होती है, 10x10 के रूप में फैमिली रहती है. मगर तुम्हारे कार्ड में अगर उसका अकेले का नाम नहीं है तो तुमको लाडकी बहन का योजना का ये मिलेगा नहीं अधिकार. दिस इज वेरी रॉन्ग. तुम लोग ने ये कौन सा गेम खेलना शुरू किया है. अब बेचारे अपना नाम अलग निकाल नहीं सकते, एक घर के ऊपर तुमको दूसरा राशन कार्ड मिल नहीं सकता है, उसमें से नाम काटेंगे तो भी उसी एड्रेस पे तुमको दूसरा राशन कार्ड नहीं मिल सकता है. इसके लिए गवर्नमेंट सरकार क्या कदम उठा रही है, और कौन कोई बोलता ही नहीं. आज इतनी महिलाएं मेरे पास आती है, बोलती है ऐसा ऐसा है, प्रॉब्लम है हमारा, एक घर में हम 4 है, हमारे कार्ड पे 4 लोगों का नाम है, और मेरे को मेरी माँ के लिए लाड़की बहन का योजना में कुछ मिल नहीं रहा है. तो ये भी बुरा है. फिर तुम्हारा सबसे बुरा गंदा काम है व्हाइट कलर का राशन कार्ड, ऑरेंज कलर का राशन कार्ड. दैट इज वेरी रॉन्ग. व्हाइट कलर वाले क्या है कि मान लो मेरी जैसी डॉक्टर है, मेरे घर में आज कोई कमाने वाला है नहीं है, मैं डॉक्टर हूँ, मेरा प्रैक्टिस चलता नहीं चलता ये क्या आपको मालूम है, फिर भी हमारा राशन कार्ड बंद, राशन बंद, हमको राशन नहीं मिलेगा, हमको गवर्नमेंट की सुविधा नहीं मिलेगी. किस हिसाब से, किस बेस पे आप कर रहे हो ये प्लान, किसको पूछ के प्लान पास कर रहे हो आप लोग. ऑरेंज वालों को भी, बेचारे लोग को राशन अभी वो भी देना बंद कर दिया है फ्री में. पहले तो मिलता था, अभी वो भी बंद कर दिया है. और आपको पता है जो आप देते भी है राशन फ्री में, वो गाय भैंस का चारा होता है. जरा तुम्हारे घर में, मेरे मंत्रियों के घर में जाके वो लाके एक बार बना के खा के तो देखो, तब तुमको पता चलेगा. और रहा सवाल बेरोजगारी का, आज हमारे पास, हमारे स्लम में कुछ लोग ऐसे हैं जो पढ़े लिखे हैं, अच्छा नॉलेज है, वो जॉब कर सकते हैं, मगर उनको आज तक जॉब नहीं मिला है. आज 20 साल में, 10 साल में, जब से ये गवर्नमेंट आई है 14 साल में, इनके पास कोई भी रोजगार देने के लिए, हमारे बच्चों के लिए इनके पास कोई प्लान ही नहीं है. ना ये कभी प्लान इनका, तो आज ये काम के लिए बाहर जा रहे, उस काम के लिए बाहर जा रहे, आज ये रास्ता बना रहे, वो रास्ता. तुम्हारा बॉम्बे पुणे रोड पे क्या हमारे जैसे स्लम वाले रोज जाने वाले हैं?
जो तुम उनको सुविधा दे रहे हैं हमारे गरीबों के लिए, हमारे झोपड़पट्टी वालों के लिए, हमारे एरिया के लिए, हमारे स्लम के लिए कुछ नहीं कर रहे हो। थोड़ा सा रास्ता खोद देते हो। आज बॉम्बे की हालत कितनी खराब है, पॉल्यूशन फैला हुआ है, बीमारियां फैली हुई है, सब जगह लोग बीमार चल रहे हैं। क्यों? कि इतना सा टुकड़ा खोद देते हो, लाख करोड़ का तुम उसके ऊपर बजट बना देते हो, सब जगह ये प्लान कर रहे हो। क्यों कर रहे हो ऐसा? जरा स्लम में जाइए, तुम्हारे अधिकारियों को भेजिए ना, फुकट का उनको भाड़ा पगार दे रहे हो कि आप लोग है तुम्हारे हाथ में काम करने के लिए, वर्कर का तुम्हारे पास है सब कुछ। उनको तुम ऑर्डर तो दो कि शाम तक 2 दिन में, 8 दिन में, 4 दिन में हमको एयरपोर्ट स्लम का इतना ही टुकड़ा दो। एक एक पार्ट वाइज तुम उनको बोलो कि जाके तुम अपने इस्लाम काम को रिपोर्ट दो, तो देखिए कितना इंप्रूवमेंट आएगा। मगर आप लोग को सब नहीं करना है। आप लोगों को तो पैसा फेंको, तमाशा देखो, यही काम करना है सिर्फ। तुमच्या दृष्टिकोनातून आता तुम्हाला एक शेवटचा काय संदेश द्यायचा आहे युवा पिढीला आणि जे वोटिंग करायला सगळे नागरिक येतील? खरं तर भारतात आजच्या दिवसात फारच जास्त जातीभेद निर्माण झाला आहे आणि आपला विभाजन करून, समाजाचं विभाजन करून लोक राजनीतीचे आपले पत्ते फेकतायत. तर त्या संदर्भात तुमचा काय संदेश असेल नागरिकांना? आजच्या तारखेला जे आपल्या भारत देशात, आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या मुंबईमध्ये जे चाललेला जातीवाद, तो जातीवाद संपला पाहिजे. कारण हा महाराष्ट्र फक्त एकाच जातीच्या लोकांचा नाही. इथे आज सगळ्या जातीच्या लोकांनी आपलं योगदान देऊन आमच्या महाराष्ट्राला, आमच्या मुंबईला उभं केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळे धर्माचे, सगळ्या जातीचे लोक येतात. तुम्ही उगीच तुमच्या स्वार्थासाठी आपसात भांडणं लावून आणि कशाला क्राईम वाढवताय? मला हे सांगायचं आहे का तुम्ही हा जातीवाद करू नका, भाषावाद करू नका. मला हिंदी पण येतं, इंग्लिश पण येतं, मराठी पण येतं. पण मी हिंदीवाल्याबरोबर हिंदी बोलते, मराठीवाला मराठी बोलतो, तर तुमचा माणूस मला येऊन मारेल का? हे धंदे बंद करा. काय लावलं आहे तुम्ही लोकांनी? आणि दुसरं मला हे सांगायचं आहे का मला जर चान्स मिळाला तर मी माझ्या विभागासाठी, माझ्या लोकांसाठी आणि प्रत्येक पार्टीची जी लोक, मी जर मला तिकीट मिळाले आणि मी जिंकले तर प्रत्येक पार्टीच्या लोकांसाठी मी त्यांना मदत करणार आहे. माझ्याकडे कोणताही भेदभाव नाही. ॲज अ डॉक्टर मी त्यांची पूर्ण सेवा करेन, कुठेही भेदभाव. आणि माझा सगळा वेळ मी नेहमी याच्यापूर्वी, पण आज गेल्या 30 वर्षापासून राजकारणात आहे. पार्टीने तिकीट दिलं नाही दिलं तरी आम्ही कामं करतो लोकांची, लोकांमध्ये असतो, लोकांमध्ये जातो. त्या विभागात मी 93-94 होते. आजही तिथले लोक मला ओळखतात. तिथे मी कामं केलेली आहेत, त्यांच्यासाठी मी धावून गेलेले आहे. आज तुमच्या करोनाच्या वेळेस आम्ही लोकांनी जे कामं केले त्याचे सर्टिफिकेट्स आहेत आमच्याकडे. तुमची गव्हर्नमेंट नुसतं दाखवते आम्ही हे केलं, ते केलं, ते केलं. काय केलं हो? आम्ही लोकांनी स्वतः आमच्या घरून खिचड्या बनवून जेवण बनवून वाटलेले आहेत, त्याचे पुरावे आहेत आमच्याकडे. तर मला हे सांगायचं आहे का सरकार हे काही करत नाही आणि लोकांनी सुद्धा हा विचार करावा का याच्या पुढे हात लो साथ दो असं नका. तुम्ही विचार करा का 5 वर्ष तुम्हाला कोण पाहिजे? तुमची कामं करणारी लोक पाहिजे का क्राईम वाढवणारी लोक पाहिजेत का तुम्हाला सुविधा देणारी लोक पाहिजेत? तर हे पैशाचा खेळ त्यांचा तुम्ही संपवा त्यांच्या तोंडावर. एक बरं वाटलं आज एका ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्या लोकांनी साड्या वाटल्या, त्या साड्या सगळ्या घेऊन त्यांनी जळलेल्या असं मी न्यूजमध्ये बघितलं. कारण तुमची एक साडी त्यांना 5 वर्ष नाही चालवणार. त्यांना त्यांचा नेता पाहिजे, त्यांना त्यांचा प्रामाणिक काम करणारा पार्टीचा माणूस पाहिजे. मग तसासाठी तुम्ही विचार करा का त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार. तर विचार करूनच तुम्ही पुढचा आपला जे आहे, जो पण तुमच्याकडे कॅन्डिडेट येणार त्याला तुम्ही साथ द्या, एवढी माझी तुमच्याकडे विनंती आहे.